भेटीला पोहोचलेले आहेत। अंबादास दानवे हे सुद्धा संभाजीनगरमधून खरं तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काही वेळ इच्छुक होते, मात्र त्यांची नाराजी दूर करण्यात यश आलेलं आहे आणि आता चंद्रकांत खैरेंच्या भेटीला अंबादास दानवे हे पोहोचलेले आहेत। चंद्रकांत खैरे यांच्या निवासस्थानी आज ही भेट होतीये। खैरे दानवेंच्या नाराजी नाट्यावर आज पडदा पडणार असं चित्र सध्या बघायला मिळतं आहे। सध्या आपण बघतोय की चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे एकाच ठिकाणी खैरेंच्या निवासस्थानी भेट घेत आहेत आणि आपण चंद्रकांत खैरेंच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं सुद्धा काल अंबादास दानवेंनी म्हटलं होतं। प्रतिनिधी दत्ता कनवटे सध्या आपल्या सोबत आहे। दत्ता, काय चित्र आहे आणि एकंदरीत काही काळापूर्वी जी नाराजी होती ती आता दूर झाल्याचं चित्र दिसतंय? नक्कीच मनश्री, चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी जाहीर पद्धतीने आपली नाराजी बोलून दाखवली होती। त्यानंतर अनेक दिवस अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांच्याशी बोलत नव्हते, भेटही त्यांनी टाळली होती। मात्र गेल्या 5 दिवसापासून वेगवेगळी चर्चा झाल्यानंतर आज अखेर अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांच्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन चंद्रकांत खैरे यांचं स्वागत सुद्धा करणे या ठिकाणी सुरू आहे। दोघांनी पेढा भरवत एकमेकांचं तोंड सुद्धा गोड केलेलं आहे। लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवरती येऊन खेपलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर या दोन मोठ्या नेत्यांमधलं हे मनोमिलन हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बळकटी देणारं ठरेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या 5 दिवसांपासून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचे जे नाराजी नाट्य सुरू होतं ते नाराजी नाट्य आज मिटलं असं म्हणावं लागेल, कारण चंद्रकांत खैरे यांनी येऊन या ठिकाणी अंबादास दानवेंनी येऊन चंद्रकांत खैरे यांची भेट घेतलेली आहे आणि चंद्रकांत खैरे यांच्याकडून सुद्धा अंबादास दानवेंचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे। मात्र तुर्तास अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांचं शाल घालून पुष्पगुच्छ देत या ठिकाणी स्वागत सुद्धा केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। अंबादास दानवे यांनी याआधी स्पष्ट केलं होतं की गेल्या 10 वर्षापासून मी पक्षाकडे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी मागत आहे, मात्र ती उमेदवारी त्यांना दिली गेली जात नव्हती। त्यामुळे या ठिकाणी जे आहे ती नाराजी नाट्य सुरू होतं, मात्र ते आज नाराजी नाट्य मिटल्याचं म्हणावं लागेल। नक्की दत्ता, आपण बघतो आहोत की चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांची ही भेट खैरे यांच्या निवासस्थानी होते आहे। चंद्रकांत खैरे आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। पुढे बघून बोला खैरे साहेब, पुढे बघून बोला। दानवे तुमच्या भेटीला आलेत, नाराजी दूर झाली आहे का? प्रश्न देत नाही, एकमेकांना मिठाई मारल्या, पेढे खाऊ घातले, सावधानी झाले, हसलो आम्ही। तुमचं हसणं वेगळं सांगत होतं, आतापर्यंत नाराजी नाट्य ठरवून होतं काय असं वाटायला लागलं तुमच्या हसण्यावरून? नाही, तसं नाही काही, तसं काही नाही। त्याच्यावर आपण हटकून करतो म्हणून नंतर असं होतं। बरं, मिटलं नाराजी आता तुमच्या मनात? नाही, अजिबात नाही। शिवसेना पक्षाकडून मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी बसवलं आणि दोघेही तुम्ही खंदे कार्यकर्ते आहेत माझे, मग तुम्ही आपसात कशाला हे करता, म्हणून त्या दृष्टीमधून आम्ही दोघेही एकत्र आलो। महत्वाशीमध्ये आम्ही 2 तास बसलो, दोघं जणांना बसवलं आणि दोघांनी आम्ही बरीच चर्चा केली। त्या चर्चेतला हा भाग आहे, त्या चर्चेतला हा भाग आहे आणि आम्ही कामाला फाटलं होतं की नाही तसं नाही। त्याचं कारण असं आहे की स्पर्धा असते ना, तिकीट मिळेपर्यंत स्पर्धा असते आणि ते त्याशी ओके झाल्यानंतर त्याशिवाय सुरू झालं। असं एक तुम्ही मागच्या निवडणुकीच्या वेळेस दानवेंनी पाडला असं म्हटलं होतं, आता ही म्हणण्याची संधी मिळणार? आता मागचं काही बोलूच नका, आता इथून आजपासून पुढचं बोला। तुमचं काम करतील 100%, 1000%। दानवे साहेब, तुम्ही काय सांगाल? आज भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या। भेट घेतली हे तुमच्या दृष्टीनं बातमी, आमच्या दृष्टीने काही बातमी नाही। कारण इच्छुक होतो हे मी स्पष्ट सांगितलं होतं, पण शिवसेनेची सिस्टीम आहे, संघटनात्मक डिसिप्लिन आहे। ज्या दिवशीपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत असतो, ज्या दिवशी जाहीर झाली त्या दिवशी हा विषय संपत असतो, असं आमचा संघटनेचा प्रघात आहे। आणि मला वाटतं त्याच्या पुढे जाण्याची आमची कोणाची तयारी पण नाही, हिंमत पण नाही, त्याचा करू पण नाही असं आमचं मन असं म्हणतं। कारण आम्ही संघटनेचे शिवसेना प्रमुखाच्या विचाराचे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारे शिवसैनिक, पद निवडणुका येणं जाणं हे सातत्यानं चालू असतो, पण संघटना हे सत्य आहे आणि ती महत्वाची। आम्ही महत्वाचे असू नाही तर नसू, पण आपली शिवसेना आपली संघटना ही सगळ्यात महत्वाची असं मानणारे आम्ही आहोत। आणि जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली शिवसेना ही मजबूत व्हावी, मोठी व्हावी, तिचं नाव आणखी मोठं व्हावं, ज्या पद्धतीनं उद्धवजींचं नेतृत्व या महाराष्ट्रात नाही देशात तळपतं, देशात दिल्लीत बाणा। आणि मला असं वाटतं आमची पण जबाबदारी आहेच ना।
किमान आमचे जिल्हे, आमचे गाव, आमचे तालुके हे तळपट ठेवणार. आणि हा शिवसेना प्रमुखाचा संभाजीनगर पालिकेला जनभावना ही शिवसेनेच्या बाजूने आहे. आणि म्हणून असं तुम्ही मीडियाने पिकवलेले कंडे असतात. खरं सांगतात, मी काल स्पष्टपणे मुंबईत या सगळ्या गोष्टी बोललेलो. पण दादा तुम्ही मीडियावरती खापर नाही, फोडला. मीडियावरच बोलतो. ज्यावेळेला चंद्रकांत खैरे साहेबांनी स्तंभपूजन केलं त्यावेळेला त्यांनी तुम्हाला बोलवलेलं नव्हतं, ही पण गोष्ट तुम्हाला विसरता येणार नाही. सांगतो मी, त्याच्यावर पण बोलतो मी, त्याच्यावर पण बोलतो. परंतु मला असं वाटतं ठीक आहे ना, इच्छा अपेक्षा सगळ्यांच्या असतात. परंतु आता खैरे साहेब एक ज्येष्ठ नेते, शिवसेनेने मी कधी नाकारलेलंच नाहीये. आता पक्षाने उमेदवारी दिली तर माझं कामच आहे. आणि मी नुसतं विरोधी पक्ष नेता, मी जिल्हा प्रमुख आहे संघटनेचा. हे सांभाळणं तर माझं कर्तव्यच आहे ना. नसेल तर मग मी त्या पदावर काम नाही केलं पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आता संघटनेचं जे काही असेल, निवडणुकीला अजून वेळ आहे, 1.5-2 महिना, आणि सगळे मिळून ताकदीनं काम करू आणि निश्चित निवडून आणण्याचा संकल्प आमचा निश्चित. तनानी एकत्र आलेत, मनानी आहेत का नक्की? तन आणि मन काय वेगळं थोडी असतं आमचं. आम्ही दोघं म्हणलो होतो, कोणतरी तिसरं उभं राहतो म्हणलं नाही, आमच्या दोघांपैकी तिसरा नका घुसू द्या. हे कुठलं गुपित आहे? तिसरा नका घुसू द्या. हे गुपित कुठलं आहे? तिसरा नाही घुसू द्यायचं एवढं तर. एकदम कोणतं म्हणला नाही, आम्ही दुसरं नाही बरं, बोलतो. तुम्ही कारण कसं आहे, पक्षाचा प्रचार करणार की चंद्रकांत खैरेचा करणार? सगळ्यात महत्वाचा पक्ष असतो हे सुस्पष्टपणे त्यांच्या तोंडावर बोलतो मी. कारण पक्ष टिकला तर आम्ही टिकू, बरोबर ना. आणि त्याच्यामुळे पक्षाचा जो उमेदवार त्याचा प्रचार करणार, आता खैरेचा उमेदवार आहे, मग काय प्रश्न. पण आता इथून पुढे निवडणूक संपेपर्यंत खैरे साहेब पुढं नाही, पुढे सतत काय? करत आलो आम्ही. तुम्हाला वाटतं तसं आम्ही आमचं काम करत असतो संघटनेत. ते त्यांची जबाबदारी पार पाडतात, मी माझी जबाबदारी पार पाडतो. याला काही जरूर नाही रोज गळ्यात घालून फिरणं, असं काय आवश्यक नाही. पण असं काय घडलं की 5-6 दिवस तुम्ही नाराज होतात, लांब होतात, तिकीट मिळून 5-6 दिवस झाले तरी तुम्ही शुभेच्छा द्यायला आला नव्हतात? ह्या काल दिवसभरात काय घडलं की आज तुम्ही भेटायला आलात? ज्या दिवशी उमेदवारी त्यांनी मला पहिल्या दिवशीच फोन करून शुभेच्छा दिल्या. ते मुंबईत होत्या. त्याच दिवशी झालं. आणि माझ्याकडे विरोधी पक्ष नेता पण जबाबदारी आहे. साहेबांनी काही मुंबईत काम सांगितलेलं असतं, महाराष्ट्रात काही काम झालं तर ते पण पार पाडावं लागतं. संभाजीनगर जिल्हा तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राच्या हिशोबाने छोटासा आहे. फार आम्ही कव्हर करणं 1 आठवड्याचं काम आहे आमच्या दृष्टीनं, फार मोठं काम नाही. ठरवलं दोन्ही बाजूनं फिरायचं तर आम्ही 1 आठवड्यात संभाजीनगर जिल्ह्याचा पूर्ण प्रचार कंप्लीट करू शकतो, एवढी आमच्यात दम आहे, ताकद आहे. त्यामुळे मला असं वाटतं वेळ भरपूर आहे. निश्चित संभाजीनगर जिल्हा गावांगाव, आणि आम्ही काय फक्त निवडणुकीसाठी काम करणारे शिवसैनिक नाही, सातत्यानं काम करणार शिवसैनिक. त्यामुळे प्रत्येक गावाशी, प्रत्येक बुथशी आमचा संपर्क आहे. त्याला फार फॉर्मॅलिटी लगेच फार हे केलं असं काही गरजेचं नाही आमच्या दृष्टीने. महायुतीचा उमेदवार अजून ठरलेला नाही. इकडे तुमच्या दोघांची दिलजमाई पण होऊन गेली. त्यामुळे हा तुमचा शब्द आहे, आमचा असं काही नाही. मी सांगितलं, मी तुम्हाला त्यावेळी सांगितलं, ठीक आहे राघवाला पण खैरे साहेब आमचे नेते आहेत, मी सतत सांगतच असतो ना, त्यांनी असं केलं तसं केलं तरी मी सांगतच असतो. पण हे दानवेंना वारंवार राग का येतो खैरेचा? गेल्या वेळेसही आम्ही आता ते सिनियर आहे, ज्येष्ठ आहे, त्यांना कमी येतो, मला जास्त येतो. मी तरुण आहे, यंग आहे, म्हणून जास्त येतो. त्याला काय फरक पडतो? तिसरा कोण होता उमेदवार? दोघात तिसरा कोण? तुमच्या विरोधात महायुतीचा उमेदवार अजून ठरत नाही. महायुतीचा उमेदवार ठरणं अवघड सुद्धा आहे. खरं तर दुर्दैव आहे त्यांचं की त्यांना उमेदवार सुद्धा भेटत नाहीये. इकडून तिकडून बाहेरून उमेदवार शोधावा लागतोय. हे दुर्दैव. हे जे लोक सांगतात शिवसेना प्रमुखाची शिवसेना मी केलं, यांना शिवसैनिक उमेदवार सुद्धा भेटत नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वगुरु म्हणते, भारताचं हे म्हणते, 400 पारकार म्हणतं, यांच्याकडे 4 माणसं सुद्धा नाही. हे सुस्पष्टपणे स्थिती आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आमचे उमेदवार तर आम्ही दोघंही ताकदवान आहे ना, आम्ही तर आधीपासून इच्छुक. ठीक आहे, आता त्यांना उमेदवार मिळाले, आम्ही काम करू, संपलं. बरं, तुमच्या समोर जी आव्हान आहेत, एमआयएम आहे, वंचित बहुजन आघाडी सुद्धा एखादा उमेदवार देण्याची शक्यता आहे, महायुतीचा उमेदवार असणार आहे, अपक्ष उमेदवार आहेत विनोद पाटील, ही सगळी आव्हान आहे तुमच्या समोरच्या. इलेक्शन हे आव्हानच असतं. कोणतं इलेक्शन काय सोपं नसतं. इलेक्शन म्हणजे लढाई असते, आव्हानं येत असतात. अजून तर आणखी कोण कोण उभं राहतं, कोण कोण मागे होते सांगणार. पण शिवसेनेचे कमिटेड वोटरची वोट बँक इथं आहे. या संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराला मानणारी एक वोट बँक आहे. ही वोट बँक उमेदवार कोण असेल, काय असेल, हे लोक जातीपातीचं राजकारण सांगत असतात. तसं शिवसेनेत होत नाही. शिवसेनेचा कमिटेड वोट बँक या जिल्ह्यामध्ये आहे का महाराष्ट्रात? उगाच लोक शिवसेनेत एवढे 40 गद्दारी करून आमच्याकडे काय लोक